Student, we saw lesson number 11, circle. In it we see radius, diameter, then circumference, and we also see the formula of pi is equal to c upon d, means circumference upon diameter, or c is equal to pi d, or c is equal to 2 pi r, or c is equal to pi into 2r. R means radius, d means diameter, and डायमीटर जे असते म्हणजे व्यास जो असतो तो रेडियसच्या दुप्पट असतो. एक रिव्हिजन आपण करूया. इथे मी एक सर्कल काढला. या पॉईंटपासून जेव्हा मी सर्कलपर्यंत नेईन, समजा इथं माझा पॉईंट आहे ए आणि या आहे बी, तर ए बी ही झाली माझी रेडियस. ओके, तर ए बी ही झाली माझी रेडियस. समजा मी ह्या पॉईंट एपासून पॉईंट एमधून जाणारी एक दुसरी मी एक रेष काढली, तर सी डी ही झाली माझी, हे झालं माझं डायमीटर. आणि म्हणून रेडियसला आपण फक्त आर म्हणतो, डायमीटरला आपण फक्त डी म्हणतो. ही जी रेडियस आहे ही डायमीटरच्या निम्मी असते, म्हणजे रेडियस इज इक्वल टू डी अपॉन 2. म्हणजेच डायमीटर जे असते ही डायमीटर ही रेडियसच्या दुप्पट असते, म्हणजेच डी इज इक्वल टू 2 इंटू आर. त्यानंतर आपण पाहिलं होतं की पायची किंमत आपण किती ठेवली होती, 22/7 किंवा 3/14. तर आता मी तुम्हाला ह्याचं सांगितलेलं होतं की ते कसं आलेलं आहे, बरोबर आहे. तर आपण पाहिलेलं होतं की जेवढा काही सर्कम्फरन्स आहे त्या सर्कम्फरन्सला जर आपण डायमीटरने भागलं, सर्कम्फरन्सला डायमीटरने भागलं तर नेहमी आन्सर 3.14च्या आसपास येतं. आणि म्हणून आपण ती व्हॅल्यू आपण पाहिली होती. मग आपण पाहिलं होतं की हे जे काही सर्कम्फरन्स आहे, सर्कम्फरन्स म्हणजे हा जो पूर्ण परिघ आहे, हा जो पूर्ण परिघ आहे याला आपण म्हटलं होतं सर्कम्फरन्स, आणि तो आपण लिहिलेला होता सी. एवढ्या यांनी दाखवलं तरी चालतो तो. आणि म्हणून सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय इंटू 2r. हा एक सुद्धा फॉर्म्युला आहे सर्कम्फरन्स काढण्याचं. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. यावर आधारित तुम्ही प्रॅक्टिस सेट 42 पण सोडवलेला आहे. आता आपण पुढचा पाहूया, पेज नंबर 77. लेट्स रिकॉल आर्क ऑफ द सर्कल. आता आर्क म्हणजे काय, तुम्हाला इथं दिसतंय ए बी ही काय कॉर्ड आहे. आता कॉर्ड आणि डायमीटरमध्ये काय फरक आहे, तर डायमीटर ही सेंटरमधून जाते, कॉर्ड ही सेंटरमधून जात नाही. म्हणजे आता हा मी एक सर्कल काढलेला आहे आणि या सेंटर हा इथं हा पॉईंट आहे, सेंटर आहे. पण जेव्हा मी इकडं सेंटरच्या बाहेरून मी जेव्हा एखादी रेष काढेल तेव्हा ती झाली कॉर्ड, पण मी सेंटरमधून जर एखादी रेष काढली तर ती झाली डायमीटर. तर आता इथं आर्क ऑफ द सर्कल, अ प्लास्टिक बँगल इज शोन अलॉंग साईड, सपोज इट ब्रेक्स ॲट पॉईंट्स ए आणि बी. आता ती ही जर ए आणि बी या पॉईंट्सला समजा ही बांगडी तुटली, तर आपल्याला इथं दिसतं आहे की ए बी हा वरचा भाग आणि ए बी हा खालचा भाग. आता ए बी हा मोठा जो भाग आहे ह्याला आपण म्हणतो आर्क, आणि हा जो खालचा भाग आहे ए बी याला पण आपण म्हणणार आर्क. मग ए बी आणि ह्या ए बीमध्ये काय फरक आहे, तर हा झाला मेजर आर्क आणि हा झाला मायनर आर्क, म्हणजे मोठा आर्क आणि छोटा आर्क. what is each of these pieces called a part of a circle? That part of a circle we call the arc. Page number 78. The chord AB divides the circle alongside into two parts of these. The AXB. आता समजा AB या कॉर्डने या सर्कलचे 2 पार्ट केले, बरोबर आहे. हा जो वरचा पार्ट आहे हा आपल्याला मोठा पार्ट दिसतोय, हा आहे AYB. आणि हा जो छोटा पार्ट आहे याला आपण म्हणूया AXB. हा जो मोठा पार्ट आहे हा मेजर पार्ट आहे आणि हा स्मॉल पार्ट आहे ह्याला आपण म्हणू मायनर पार्ट. सो AXB इज स्मॉलर अँड इज कॉल्ड अ मायनर आर्क, while the AYB is a big arc and that we call the major arc. किंवा आपण याला फक्त आर्क AB असं सुद्धा म्हणू शकतो. तर आर्क AYB इज अ मेजर आर्क अँड AXB इज अ मायनर आर्क.
इफ टू आर्क्स ऑफ अ सर्कल हॅव द कॉमन एंड पॉईंट्स, आता ह्याला कॉमन एंड पॉईंट्स आहेत, शेवटचे पॉईंट ह्याचे सेम आहेत. द आर्क मेक्स वन कम्प्लीट सर्कल, द आर्क्स आर सेड टू बी करस्पॉन्डिंग आर्क्स. तेव्हा ह्याला म्हणतात करस्पॉन्डिंग आर्क्स. का? कारण त्याचे एंड पॉईंट सेम आहेत. हिअर the arc AYB and the arc AXB are mutually corresponding arcs. In the figure alongside the chord RT, आता इथे एक जी chord आहे RT is a diameter also of the circle. The diameter gives rise the two equal arcs. Diameter मात्र दोन equal parts तयार करते. They are called semi-circular arcs. याला म्हणतात semi-circular arcs. आता आपण पुढं बघूया सेंट्रल अँगल अँड द मेजर ऑफ ॲन आर्क. इन द फिगर ओ इज द व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे हा खरं तर सेंट्रल पॉईंट आहे, ह्याला व्हर्टेक्स म्हटलेले. कशाचा? या अँगलचा, अँगल ए ओ बीचा. इज द व्हर्टेक्स ऑफ द अँगल ए ओ बी. ॲन अँगल हुज व्हर्टेक्स इज द सेंटर. हा सेंटरसुद्धा आहे या सर्कलचा. सो द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड द सेंट्रल अँगल. आता बघा, पॉईंट ओ हा सेंटर पण होता आणि अँगल ए ओ बीचा व्हर्टेक्स पण होता आणि म्हणून ह्याला म्हणतात सेंट्रल अँगल. काय म्हणतात ह्याला? सेंट्रल अँगल, कारण तो सेंटरला होता. आता द मेजर ऑफ द मायनर आर्क. आता आपल्याला इथे एक मायनर आर्कचं मेजरमेंट दिलेलं आहे 70 डिग्री. इन द फिगर अलॉंग साईड द मेजर ऑफ द अँगल ए ओ क्यू इज 70 डिग्री. Measure of the minor arc AYQ is 70 degree. It is written as measure of arc AYQ is equal to 70 degree. म्हणजे बघा, आपल्याला एक आर्क त्यांनी दिलेला आहे. हा एक सर्कल आहे. या सर्कलमध्ये हा एक आपल्याला सेंट्रल अँगल दिलेला आहे. ओ हा त्याचा सेंटर आहे. ए ओ क्यू हा एक आर्क आपल्याला दिलेला आहे. हा दिलेला आहे आपल्याला 70 डिग्री. बरोबर आहे. ए वाय क्यू हा पण किती झाला मग? 70 डिग्री. मग आपण लिहायचं कसा? ओ जर 70 डिग्री असेल तर हा वायचा पण काय आला? 70 डिग्री. मग आपण लिहायचा कसा? तर मेजरमेंट ऑफ आर्क ए वाय क्यू इज इक्वल टू 70 डिग्री. आता आपल्याला हा मिळाला 70 डिग्री. मग आता हा राहिला आपला की हा किती असेल? हा जो मोठा आर्क आहे हा किती असेल? याला समजा आपण नाव दिलं एक्स. तर आर्क ए एक्स क्यू, द मेजर ऑफ आर्क ए एक्स क्यू हा किती असेल? तर आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जे सर्कल आहे या संपूर्ण सर्कलचं मेजरमेंट असतं 360 डिग्री. संपूर्ण सर्कल कोणतंही वर्तुळ असेल तर त्या वर्तुळाचं पूर्ण माप असतं 360. मग आपण काय करणार? सो द मेजर म्हणजे माप. सो बघा इथेही मेजर आहे आणि आता मी जे लिहिते मेजर, हे पण मेजर आहे. पण ह्या मेजर आणि ह्या मेजरचा उच्चार जरी सेम असला, प्रोनाऊन्सिएशन जरी सेम असलं तरी स्पेलिंगमध्ये डिफरन्स आहे. हे मेजर म्हणजे मोजमाप आणि हे मेजर म्हणजे मोठा. हे मेजर म्हणजे मोठा आणि हे मेजर म्हणजे मोजमाप. सो द मेजर ऑफ मेजर आर्क ए एक्स क्यू. बघा एक्स क्यू कुठे? ए एक्स क्यू म्हणजे हा बाह्य कोन तो आपल्याला काढायचा आहे. इज इक्वल टू 360 डिग्री मायनस आपल्याला हा किती दिला होता? 70 डिग्री. पूर्ण सर्कल 360चा आहे, 360चा आहे. छोटावाला 70 आहे, मग तो त्यातून मायनस केला. मायनस 70 डिग्री इज इक्वल टू 290 डिग्री. सो मेजर ऑफ आर्क ए एक्स क्यू इज इक्वल टू 290 डिग्री. आणि अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. तर इथं पण आपल्याला काय दिलेलं आहे बघा? द मेजर ऑफ अ सर्कल व्हेन द रेडियस ओ ए ऑफ अ सर्कल टर्न्स अँटी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज as shown in the figure alongside through a complete angle. It turns through an angle the measure 360 degree at each point A. Complete the circle. कोणत्याही सर्कलचं माप किती असतं? 360 डिग्री. The angle subtended at the center by the circle is 360 degree. The measure of the complete circle is 360 degree.
मेजर ऑफ अ सेमी सर्क्युलर आर्क. मग बरोबर जर पूर्ण जमाप 360 असेल तर अर्ध्याचं माप किती असणार 180 त्याच्या अर्ध. सो द नाव लुक ॲट द फिगर ऑफ द डिटरमाइन द मेजर ऑफ द सेमी सर्क्युलर आर्क्स AXB and AYB. Now I know the measure of a minor arc is equal to its corresponding central angle. The measure of a major arc is equal to 360 degree minus measure of corresponding minor arc. The measure of a semicircle arc is equal to 180 degree. म्हणजे दोन जेव्हा हाफ येतील बरोबर तेव्हा ते किती असतील 180 आणि 180. आणि मग प्रॅक्टिस सेट 43 सोडवायचा आहे तुम्हाला.